जय श्रीराम मित्रांनो. तर सकाळी बेंज घेऊन निघालेलो ईश्वरपूरला जाताना सांगतो रस्ता एवढा टॉपोटॉप झालाय का नाही, पाक गाडीत बसल्यावर पोटातलं पाणी सुद्धा हालत नाही. गाडीत तर कशाला, ट्रक मध्ये बघा की मी एकदम रिलॅक्स मध्ये चाललोय. त्याच्यापेक्षा आणि जरा चांगला हायवे लागला आणि त्या हायवेतनं पोहोचलो 5 मिनिटात आष्ट्यामध्ये. आणि आष्ट्यात वन वे चालू असल्यामुळे त्या गर्दीत जवळजवळ अर्धा तास थांबलो. वेळ मग काय व्हायचा तसा झाला आणि तासभर लेट होऊन पोहोचलो ईश्वरपूरच्या गोडांमध्ये. सुयशांना चाललेले पलूसला जाता जाता गाडी घेऊया म्हणले म्हणून थांबले भेटायला. मग एक 10-15 मिनिटांनं सावंत मामांची वॉल्वो आणि आपली बेंज लागली दोन्ही पण खाली व्हायला. पाऊस काय थांबेना म्हणून आम्हाला दादाने तसंच खाली करायला चालू केलं. वर तेवढा पडदा लावला. गाडी आणि किती पण सर्व्हिसिंग करा, घाण व्हायची ती होत्याच पावसाळ्यात. संतूभाऊला एक फोन लावला, 5 मिनिटात आलो म्हणले. आले लगेच बुटकीला घेऊन. गाडी आपली दुपारपर्यंत खाली पण झाली हो. मग काय पावसाळ्यात सुट्टी देतोय, गरम वडापावर दिला दणका. बुटकी म्हणली तुमचं तुम्ही खवा, मी आपलं झाडाखाली उभारतो निवांत. आणि भाऊजाने आपलं कसं आहे माहितीये काय, पावसात भिजलो तर चालते, नाश्ता नसला तरी चालते, पण चहा बिस्किट हे पावसाळ्यात पाहिजेच गरम गरम. तर भाऊला आला फोन, लागलं भाडं. मग भाऊ म्हणले जातो. बुटकीनं आपल्याला लाईट दाखवून लांब न बाय बाय म्हणली आणि आपण